होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। होमगार्ड भरती निघत आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे होमगार्ड भरतीमध्ये। तर मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती झाली होती, 9000 जागांसाठी भरती निघाली होती आणि ते जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये जे ते भरती या ठिकाणी आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो एका जिल्ह्याची अजून या ठिकाणी भरती झाली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्व जे 9000 जागांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी भरती निघाली होती आणि फक्त 3 जिल्हे त्यामध्ये सुटले होते। सोलापूर जिल्हा झाला, परभणी जिल्हा झाला, गोंदिया जिल्हा झाला आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती या ठिकाणी झाली होती। तर होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते आणि त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंग, गोळाफेक, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि गोळाफेक। तर ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते, जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। आणि आपलं जर सिलेक्शन झालं होमगार्ड भरतीमध्ये 1200 रुपये प्लस रोज आपल्याला जे होमगार्ड भरतीमध्ये भेटते, एक लक्षात ठेवा। तर नवीन जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आणि भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा वारंवार एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे? सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर ह्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निवड प्रक्रिया काय होमगार्ड भरतीमध्ये आणि ग्राउंडला किती टाइम या ठिकाणी भेटणार आहे, 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग आणि गोळाफेक यासाठी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला बावा। होमगार्ड भरतीमध्ये पात्र जागा आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते। होमगार्ड भरतीमध्ये जो वयोमर्यादा लागते 20 ते 50 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असते आणि त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये जर आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर नवीन होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे? तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, आता जे होमगार्डची भरती निघणार आहे तर पहा जे मागच्या वर्षी जे होमगार्डच्या भरत्या झाल्या होत्या जवळपास 32 प्लस जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये सोलापूर नव्हतं, गोंदिया नव्हतं, त्याचबरोबर परभणी नव्हतं। तर हे 3 जिल्ह्यांची भरती या ठिकाणी सुटली होती, एक लक्षात ठेवा। ह्या जिल्ह्यांची भरती झाली नव्हती। तर पहा नवीन होमगार्डची जी भरती आहे हे आता जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, जे ऑगस्ट महिन्याच्या अंदर आपल्याला होमगार्डची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। सोलापूर जिल्हा झालं, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा झालं, त्याचबरोबर परभणी जिल्हा झालं, ह्या 3 जिल्ह्यांची भरती कधीही या ठिकाणी निघू शकते, एक लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की यामध्ये ग्राउंडच्या बेसवरच आपलं सिलेक्शन होते, पेपर नाही आहे होमगार्ड भरतीमध्ये। तर ह्या 3 जिल्ह्यांची जी भरती होती हे अजून या ठिकाणी झाली नाही, एक लक्षात ठेवा, कारण की या जिल्ह्यामध्ये जागा खाली आहे, एक लक्षात ठेवा। तर कधीही ही भरती या ठिकाणी येऊ शकते, ऑगस्टच्या अंदर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकते किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा तुम्हाला हे भरती पाहायला भेटते। तर ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो सांगून येत नाही, एक लक्षात ठेवा। हे डायरेक्ट अचानकच जे होमगार्डची भरती एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षी माहित नव्हतं की होमगार्डची एवढ्या मोठे म्हणजे 9000 प्लस जागांसाठी भरती निघणार आहे म्हणून कोणालाही माहित नव्हतं, एक लक्षात ठेवा। आणि एकाएकी ज्या विद्यार्थी मित्रांनो 9000 जागांसाठी 32 प्लस जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी होमगार्डची भरती झाली, एक लक्षात ठेवा। तर हे 3 जिल्हे राहिले, ह्या 3 जिल्ह्यांची भरती कधीही निघू शकते या ठिकाणी। तर आपापल्या तयारीमध्ये लागा। सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, गोंदिया जिल्हा ह्या 3 जिल्ह्यांची भरती तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। कधीही फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होऊ शकते। तर आता होमगार्डची निवड प्रक्रिया काय ते तुम्हाला सांगून देतो आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंडवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। तर होमगार्ड भरतीमध्ये काय की उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 150 सेंटीमीटर लागते, 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तर होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर बा पुरुष उमेदवारांसाठी जे होमगार्डचं ग्राउंड आहे तर 1600 मीटर रनिंग आहे, 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारले 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत
मारली 14 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 12 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 10 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 6 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 25 मार्कासाठी आहे. तुम्ही 800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटांमध्ये आले 22 मार्क. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 18 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत रनिंग मारली 14 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत रनिंग मारली 6 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 4 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापेक्षा कमी जर मारली तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर आपण गोळा फेकचा जर पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी तो गोळा फेक आहे. तर तुम्ही 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला तर 10 मार्क तुम्हाला आउट ऑफ या ठिकाणी भेटणार आहे. जसजसा तुमचा कमी जाणार आहे गोळा तसतसे कमी मार्क आपल्याला भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिलं. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं महिला उमेदवारांसाठी यामध्ये गोळा फेक आहे. 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकला तर 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि जसजसा कमी गोळा जाणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे. 4 किलोचा हा गोळा असते महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा 7.5 किलोचा गोळा यामध्ये असते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड आहे आणि ग्राउंड व्यतिरिक्त आपल्याला आणखीन सुद्धा बोनस मार्क्स भेटते. जसं NCC झालं असेल तुमचं, त्याचबरोबर तुमच्याजवळ वाहन चालक परवाना असेल किंवा तुम्ही खेळाडू असाल तर याचे सुद्धा बोनस मार्क आपल्याला होमगार्डमध्ये भेटत असते. तर पहा त्याला तांत्रिक अर्थधारक म्हटलं जाते. तर पहा तुम्ही जर समजा ITI झाला असेल तुमचा तर 2 मार्क तुम्हाला भेटणार आहे. खेळाडू जर तुम्ही असाल तर 3 मार्क तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक डिस्चार्ज असाल तर यामध्ये तुम्हाला 3-4 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर NCC असेल तर याचे सुद्धा आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट असेल तर जास्त मार्क भेटते. त्याचबरोबर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असाल तर याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. आणि जड वाहन चालक परवाना धारक असाल तर याचे सुद्धा बोनस मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये बोनस मार्क्स भेटत असते. लक्षात ठेवा. तर आता होमगार्डची या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये होमगार्डची नवीन भरती कधी निघणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो. सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर ह्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे तर पहा 1 वर्ष या ठिकाणी होमगार्डची भरती निघून या ठिकाणी झालं आहे. लक्षात ठेवा. तर या जिल्ह्यांपैकी काही ना काही या ठिकाणी जागा रिक्त राहते. लक्षात ठेवा. कारण की मागं पोलीस भरती झाली तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा जे पोरं होमगार्डमध्ये होते तर त्यांनी होमगार्डची ड्युटी सोडली. ते जे विद्यार्थ्यांना पोलीस भरती त्यांनी जॉईन केली. काय विद्यार्थी होमगार्डमधून जे SRPF मध्ये लागले त्यांनी ते होमगार्डच्या ड्युट्या सोडल्या, SRPF मध्ये जॉईन केलं. काय विद्यार्थी SSC GD मध्ये आता लागणारे जी SSC GD ची भरती होती जी आता 54,000 प्लस जागांसाठी झाले तर त्यामध्ये सुद्धा काही होमगार्डचे जे विद्यार्थी SSC GD जॉईन करणार आहे. त्याचबरोबर याच्या अगोदर ज्या बऱ्याच काही सरकारी नोकरीमध्ये जे होमगार्डचे जवान जे या ठिकाणी लागले आणि त्या ज्या जागा राहते त्या खाली राहते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि काही होमगार्ड जवान जे मृत पाहिजे त्या सुद्धा जागा या ठिकाणी रिक्त राहते. काही होमगार्ड स्वतःवरूनच जे हे सोडून देते, ड्युटी सोडून जाते, त्या सुद्धा जागा रिक्त राहते आणि त्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना भरायला लागत असते. लक्षात ठेवा. तर नवीन जी होमगार्डची जी भरती हे तुम्हाला ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कधीही ही भरती या ठिकाणी निघू शकते. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.